नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी प्रकरण 1 समरूपता यामधील सराव संच 1.4 ते संकीर्ण 1 यामधील काही महत्त्वाची गणिते पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, 2 समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. हा प्रश्न आहे मार्च 2020. उत्तर: समरूप त्रिकोणाच्या समान बाजू B1 आणि B2 मानू. B1 is to B2 इक्वल टू 3:5 पक्ष म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. त्रिकोण दिलेले आहेत, समरूप आहेत, म्हणून A1/A2 बरोबर B1 वर्ग छेद B2 वर्ग. कारण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. B1 3/3 वर्ग, B2 5 वर्ग, 3 वर्ग 9, 5 वर्ग 25, म्हणून A1/A2 बरोबर 9/25. म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 9:25. नेक्स्ट, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AB is to PQ बरोबर 2:3. तर खालील चौकडी पूर्ण करा. प्रश्न आहे मार्च 2024. एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद ह्या दोन बाजू PQ वर्ग बरोबर 2चा वर्ग छेद 3चा वर्ग, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. कारण समरूप त्रिकोणाच्या सर्वांचे प्रमेय. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN. जर QR 20 तर MN काढा. आन्सर उत्तर दिलेली गोष्ट त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. त्रिकोण LMN समरूप PQR. नंतर 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN. पुढे एरिया त्रिकोण PQR छेद एरिया त्रिकोण LMN बरोबर 16 आणि हे छेदस्थानी 9. नंतर समरूप त्रिकोणाचे प्रमेय. एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर QR वर्ग बरोबर MN वर्ग छेद MN वर्ग. एरिया त्रिकोण PQR छेद एरिया त्रिकोण LMN बरोबर QR वर्ग छेद MN वर्ग. समरूप त्रिकोणाचे प्रमेय. एरिया त्रिकोण PQR आणि एरिया त्रिकोण LMN 16/9. QR 20चा वर्ग MN वर्ग. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन 16चं वर्गमूळ 4, 9चं वर्गमूळ 3, 20 वर्ग गेला इथे MN. त्रिकोणाकार 4 गुणिले MN बरोबर 20 गुणिले 3. MN बरोबर 20×60 छेद 4, म्हणून MN बरोबर 15×60 15 युनिट्स. 2 समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे 225 चौरस सेमी व 81 चौरस सेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. उत्तर: मोठ्या व लहान त्रिकोणाची संगत बाजू अनुक्रमे B1 व B2. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू B1, लहान त्रिकोणाची संगत बाजू B2. समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ प्रमेय. मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेद लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर B1 वर्ग छेद B2 वर्ग. पुढे मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलं आहे 225, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 81 बरोबर मोठ्या संगत बाजू काढायची आहे, म्हणून B1 वर्ग, B2 दिले 12चा वर्ग. पुढे दोन्ही बाजू वर्गमूळ घेऊन 225 वर्गमूळ 15, 81 वर्गमूळ 9, B1 12चा वर्ग, 120 वर्गमूळ 12. त्रिकोणाकार 9 गुणिले B1 बरोबर 15 गुणिले 12. म्हणून B1 बरोबर
180 छेदस्थानी हे 9 म्हणून B1 बरोबर 20 सेमी म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेमी होय. नेक्स्ट आकृतीत कोण ABC बरोबर कोण DCB बरोबर 90 अंश, AB 6 DC 8 तर एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण DCB किती इथे आकृती दिली आहे. या ठिकाणी त्रिकोण ABCचा पाया BC DCBचा पाया BC म्हणजे समान पाय असले त्रिकोण. इथे एरिया ऑफ त्रिकोण ABC ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DCB बरोबर समान पाय त्रिकोण त्या संगत उंची पण असतात म्हणून AB छेद DC AB 6 DC 8 बेत्रिक 6 बेचौक 8 म्हणून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण DCB बरोबर 3/4. आकृतीत PM बरोबर 10 सेमी, एरिया त्रिकोण PQS 100 चौसेमी, एरिया त्रिकोण QRS 110 चौसेमी तर NR काढा. इथे आकृती त्रिकोण PQSचा पाया QS QRSचा पाया QS दोन्ही त्रिकोण पाया समान आहे म्हणून इकडे एरिया त्रिकोण PQS छेद एरिया त्रिकोण QRS बरोबर पाया समान म्हणून संगत उंची पण असतात. गुणोत्तर आहे संगत उंची प्रमाणात म्हणून PM छेद NR कारण समान पाय असले त्रिकोण. PQS 100 QRS 110 PM 10 NR काढायचं आहे. त्रिकोणाकार 100 गुणिले NR बरोबर 110 गुणिले 10 गुणाकार 1100 छेदस्थानी 100 NR म्हणून NR बरोबर 0 घालले उरले 11 सेमी. आकृतीत रेख PA रेख QB रेख RC व रेख SD रेषा ADला लंब आहेत. AB 60 BC 70 CD 80 PS 280 तर PQ QR RS काढा. इथे आकृतीला आहे. उत्तर PA लंब AD QB लंब AD RC लंब AD SD लंब AD. रेषा PA समांतर QB समांतर RC समांतर SD आणि रेषा AD व PS या छेदिका आहेत. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म PQ QR QRS RS बरोबर AB BC BC CD. इथे AB दिलेत आपल्याला 60 BC 70 CD 80 10 भागून 10 सक 10 70 10 80 आणि PQ QR is to RS बरोबर 6 7 7 8. समजा सामायिक गुणक x पट आहे म्हणून PQ 6x QR 7x RS 8x. पुढे आता PS बरोबर PQ अधिक QR अधिक RS. इथे PS बरोबर PQ अधिक QR अधिक RS कारण देऊया P डॅश Q डॅश R डॅश S P डॅश Q डॅश R डॅश S. PS दिला इकडे आपला 280 PQ 6x QR 7x RS 8x 280 बरोबर 21x म्हणून x बरोबर 280 छेद 21 x बरोबर 7 चौक 28 आणि 7 त्रिक 21 x बरोबर 40 छेद 3 x बरोबर 40 छेद 3 PQ 6x म्हणून 6x 40 छेद 3 3 दुणे 6 40 दुणे 80 80 एकक QR 7x 7 गुणिले 40 छेद 3 7 चौक 28 280 छेद 3 बरोबर 3 9 27 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 93.33 एकक. PS 8x 8 गुणिले 40 छेद
एक्सची किंमत 40/3 320/3 3 एके 3 3 0 0 3 सक 18 3 सक 18 3 सक 18 मीन्स 106.67 एकक. म्हणून PQ 80 एकक, QR 93.33 एकक आणि RS 106.67 एकक. आकृतीत त्रिकोण ABCच्या कोन B व कोन Cचे दुभाजक एकमेकांना एक्समध्ये छेदतात. रेषा AX ही बाजू BCला वायमध्ये छेदते. जर AB 5 AC 4 BC 6 तर AX/XY ची किंमत काढा. तर त्रिकोण दिला आहे. त्रिकोण ABC मध्ये किरण BX हा कोन Bचं दुभाजक आणि किरण CX हा कोन Cचं दुभाजक. उत्तर त्रिकोण ABY मध्ये किरण BX हा कोन Bचं दुभाजक म्हणून कोन दुभाजकाप्रमाणानुसार AB/BY बरोबर AX/XY. इथे AB/BY बरोबर AX/XY नंबर 1. सेम त्रिकोण ACY मध्ये किरण CX हा कोन C दुभाजक म्हणून कोन दुभाजकाप्रमाणानुसार AC/CY बरोबर AX/XY. इथे AC/CY बरोबर AX/XY. नंबर 2. विधान 1 व 2 वरून इथे AX/XY समान बाजू म्हणून AX/XY बरोबर AB/BY बरोबर AC/CY. विधान 1 व 2 नंतर समान प्रतिसादानुसार AX/XY बरोबर AB+BC/BY अधिक CY समान प्रतिसादानुसार. पुढची स्टेप AX/XY बरोबर AB+BC/BY अधिक CY BY अधिक CY मिळून BC तयार होतो. म्हणून इथे BC कारण B'/Y'/C किमती ठेवून AX/XY बरोबर AB 5 AC 4 5 अधिक 4 आणि BC 6 पुढे AX/XY बरोबर 9/6 म्हणून AX/XY बरोबर 3 त्रिक 9 3 दुणे 6 म्हणून AX/XY बरोबर 3/2.